तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 159 वर वरून तिसरी ओळ, तिसऱ्या ओळीच्या मध्यभागी आहे अब. सापडलं? अब इस उक्त प्रत्यक्ष प्रमाण का, असं आहे की नाही? तर न खोडायचं. इस उक्त प्रत्यक्ष प्रमा का फल वर्णन करे है. सापडलं? तर वर आतापर्यंत प्रत्यक्ष प्रमा म्हणजे काय, तर प्रत्यक्ष प्रमेचं लक्षण केलं. आता प्रत्यक्ष प्रमेचं फल काय आहे ही गोष्ट सांगतायत ग्रंथकार. वर्णन करे है तहा उक्त प्रत्यक्ष प्रमाविषयी 2 अंश आहे. वर जी प्रत्यक्ष प्रमा सांगितली तिच्यामध्ये 2 अंश, 2 विभाग. कौन कौन? एक तो अंतकरण की वृत्तिरूप अंश है, जड़ अंश, अंतकरणाची वृत्ती. और दूसरा चैतन्य रूप अंश है, त्या वृत्तीमध्ये आलेलं चैतन्य. 2 अंश झाले. एक जड अंश, तो आहे अंतकरणाचा परिणाम, वृत्ती, आणि त्या वृत्तीमध्ये आलेला चैतन्य हा एक दुसरा अंश, चेतन अंश. दूसरा चैतन्य रूप अंश है. तहा वृत्ति अंश करिके तो घटाधिक विषयों के आवरण की निवृत्ती होवे है. आता त्या 2 अंशापैकी पहिला जो अंश आहे वृत्तीरूप अंश, तो काय करतो, तर अंतकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियाच्या द्वारे निघून जेव्हा घटापर्यंत जाते त्यावेळेस त्या दंडायमान वृत्तीमध्ये 2 अंश आहे, एक वृत्ती दुसरा चेतन. तर तो वृत्ती भाग काय करतो, तर घटाधिकावर असणारं जे अज्ञानाचं आवरण, त्या आवरणाची निवृत्ती करतो. कोण? वृत्ती भाग. वृत्ति अंश करके तो घटाधिक विषयों के आवरण की निवृत्ती होवे. और चैतन्य अंश करके, त्या वृत्तीमध्ये आलेलं जे चैतन्य आहे त्याच्याद्वारे काय होतं, तर चैतन्य अंश करके अज्ञान की निवृत्ती होवे है. यह स्वामी नृसिंहाश्रम का मत है. एक स्वामी नृसिंहाश्रम नावाचे कोणी आचार्य होऊन गेले वेदांताचे, त्यांचं हे मत आहे. पण हे मत वेदांताच्या सर्वच आचार्यांना मान्य आहे असं मात्र नाही. कारण यांनी काय केलं की वृत्तीच्या द्वारे आवरणाची निवृत्ती मानली आणि चैतन्याने अज्ञानाची निवृत्ती मानली, आहे की नाही? दुसरे जे आचार्य आहेत त्यांचं काय मत आहे मग ते सांगतात पुढं. और आचार्य तो ऐसा माने, आचार्य म्हणजे आद्य जगत गुरु शंकराचार्य. आचार्य तो ऐसा माने है काय, ता उक्त प्रत्यक्ष प्रमा करिके ता आवरण शक्ती सहित अज्ञान की निवृत्ती होवे है. म्हणजे प्रमेमध्ये, प्रत्यक्ष प्रमेमध्ये 2 अंश सांगितले, त्यापैकी जो पहिला अंश आहे वृत्तिरूप अंश, त्याने काय होतं, तर आवरण शक्ती सहित अज्ञानाची जी शक्ती आवरण, तर आवरण शक्ती सहित पूर्ण अज्ञानाची निवृत्ती होते. कशाने? वृत्तीने. मग घटापर्यंत वृत्ती गेली, घटावर अज्ञानाचं काय आहे, आवरण आहे, किंवा घटोपै चैतन्यावर अज्ञानाचं आवरण आहे. मग ती वृत्ती काय करते, अज्ञानासहित आवरणाची निवृत्ती करते. बरोबर? तिसते अनंतर, त्यानंतर अंतकरण उपहित चैतन्य रूप साक्षी करके, त्या अंतकरण वृत्तीमध्ये आलेलं जे चैतन्य, की ज्याला साक्षी असं म्हणतात, अंतकरण वृत्ती उपै चैतन्य, त्या चैतन्याच्या द्वारे काय घडतं, तर घटाधिक विषयों का स्फुरण होवे. त्या घटाधिकाचं प्रकाशन होतं. स्फुरण म्हणजे प्रकाशन. ठीक आहे. मग वृत्तीने काय झालं, आवरण सहित अज्ञानाची निवृत्ती. आणि आता निरावरण झाला घट, आहे की नाही? निरावरण झाला म्हणजे अज्ञान आणि अज्ञानाच्या आवरणाने रहित झाला. अशा त्या घटाचं प्रकाशन घडतं कुणाकडून, त्या वृत्तीमध्ये असलेल्या चैतन्याकडून स्फुरण होवे आहे. ठीक आहे. आणि हेच अधिकतर आचार्य मानतात हे मत. चैतन्य रूप साक्षी करके घटाधिक विषयों का स्फुरण होवे. अब आता हे झालं वृत्तीचं फल सांगितलं, प्रमावृत्तीचं फल काय आहे ते सांगितलं. अब प्रसंगते ता साक्षी का स्वरूप वर्णन करे. प्रसंग प्राप्त आहे म्हणून त्या वृत्तीमध्ये आलेलं चैतन्य ज्याला आपण आता साक्षी म्हटलो, तर तो साक्षी म्हणजे काय, साक्षीचं काय लक्षण आहे, म्हणून साक्षीचं स्वरूप सांगायला सुरुवात करतात प्रसंग प्राप्त आहे म्हणून.
अप्रसंगतेता साक्षी का स्वरूप वर्णन करे है. तर उदासीनत्वे सती बोधा साक्षी हे लक्षण केलं साक्षीचं. बोला एकदा. हा, उदासीन असून जो बोधा आहे त्याला म्हणायचं काय? साक्षी आहे. बोधा म्हणजे प्रकाशन करणारा आहे. उदासीन असून प्रकाशन करणारा जो असतो त्याला म्हणायचं काय? साक्षी. स्पष्टीकरण करतायत स्वतः ग्रंथकार. अर्थयः, जो चैतन्य निर्विकार उदासीन हुआ, विकार रहित असून उदासीन असतो, निर्विकार उदासीन हुआ, बुद्धि आदि को प्रकाश करे, बुद्धि आदि का प्रकाशन करतो. अर्थात प्रमाता, प्रमाण, प्रमेय इत्यादिक सर्वो को प्रकाश करे. या सर्वांचं प्रकाशन करतो. प्रमात्याचंही प्रकाशन करतो, प्रमाणाचंही प्रकाशन करतो, प्रमेयाचंही प्रकाशन करतो. प्रमाता म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय, हा विचार मागे होऊन गेलाय याच प्रकरणात, आहे की नाही. अंतकरण विशिष्ट चैतन्य प्रमाता, वृत्ती विशिष्ट चैतन्य प्रमाण, आहे की नाही. आणि घटादी विषयामध्ये आलेलं जे चैतन्य त्याला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य. ठीक आहे, हे विषय होऊन गेले आहेत. इत्यादिक सर्व को प्रकाश करे, सो चैतन्य साक्षी कया जावे. एकंदरीत साक्षीचं काय लक्षण झालं मग? निर्विकार असून उदासीन आहे आणि बुद्धी इत्यादिकाचं प्रकाशन करतो जो, त्याला म्हणायचं काय? साक्षी. सो साक्षी, सो चैतन्य साक्षी कया जावे है. तहा लोकविषयी भी जो पुरुष, आता लोकांमध्ये व्यवहारात सुद्धा कधी कधी बऱ्याच वेळेस म्हटलं जातं साक्षी म्हणून एखाद्या माणसाला म्हटलं जातं. मग व्यवहारात सुद्धा हे लक्षण घडतं की ज्याला लोक साक्षी समजतात. कोण बरं? उदाहरण सांगतात. तर हा लोकविषयी भी, लोकांमध्ये देखील लोकविषयी भी जो पुरुष परस्पर विवाद करते हुए दो पुरुषों ते भिन्न होवे है. समजा दोन माणसं झगडा करतायत, है की नाही, आणि त्या दोन माणसाहून वेगळा असणारा तिसरा मनुष्य, असा तो तिसरा मनुष्य की जो या दोघांच्या भांडणाला प्रत्यक्ष रूपाने पाहत आहे की नाही, परंतु दोघांपैकी कुणाचाच पक्ष घेत नाही, म्हणजे उदासीन आहे आणि त्या दोघांच्या भांडणाला जाणणार आहे, असा जो मनुष्य असतो त्याला सुद्धा व्यवहारात म्हटलं जातं काय? साक्षी. पहा, तर लोक विषय भी जो पुरुष परस्पर विवाद करते हुए दो पुरुषों ते भिन्न होवे तथा तीन दोनों के विवाद को अपरोक्ष रूप करके जाने हैं. त्या दोघांच्या भांडणाला अपरोक्ष रूपाने जाणतो. तथा उदासीन होवे, उदासीन असतो म्हणजे अर्थात पक्षपात रहित होवे है. दोघांपैकी आमका खरा आमका खोटा असा पक्षपात करत नाही, जे खरं आहे तेच सांगतो. ठीक आहे ना. पक्षपात ते रहित होवे है. तीस पुरुष को साक्षी काय आहे की नाही. व्यवहारात सुद्धा, म्हणजे व्यवहारात सुद्धा हे लक्षण घटित होतं साक्षीचं. कसं? उदासीन असून बोधा, त्या दोघांपैकी कोणाचाच पक्ष घेत नाही, उदासीन आहे, त्याला काही घेणं नाही आहे. भांडणं होत झाले तर त्याला काही घेणं नाही दोघांशी, म्हणून दोघांचाही पक्ष घेत नाही. तर उदासीन असून पुन्हा दोघांच्या भांडणाला जो जाणणार आहे त्याला म्हणलं जातं काय? साक्षी. तैसे त्याप्रमाणे जो चैतन्य उदासीन हुआ बुद्धि आदि सर्व को प्रकाश करे है. उदासीन असून बुद्धी आदिकाचं सर्वांचं प्रकाशन करतो जो चैतन्य, त्या चैतन्याला म्हणायचं काय? साक्षी. सो चैतन्य साक्षी कया जावे, त्याला साक्षी असं म्हणतात. आता म्हणे का मग एक काम करा, काय लक्षण केलं आहे बरं साक्षीचं? उदासीनत्वे सती बोधा साक्षी. म्हणजे मग एक काम करा, त्या लक्षणामधून उदासीनत्वे सती हे पद काढून टाका, मग काय लक्षण राहील? बोधा साक्षी. मग एवढंच लक्षण करा म्हणे. तर जर बोधा साक्षी एवढंच जर लक्षण केलं तर काय होईल सांगतायत ग्रंथकार. तर हा बोधा साक्षी इतना मात्र जो, जो म्हणजे जर ता साक्षी का लक्षण करते, त्या साक्षीचं लक्षण केलं तर काय होईल? ता लक्षण विषय उदासीनत्वे सतीय पद नाही कथन करते. तो लक्षणामधून उदासीनत्वे पद बाजूला केलं, फक्त बोधा एवढंच पद ठेवलं तर काय होईल बरं सांगतात. तो परस्पर विवाद करणे हारे
पुरुषो विषय भी साक्षीपणा होना चाहिए, अतिव्याप्ती होईल. जे दोन पुरुष स्वतः परस्परामध्ये भांडणं करत आहेत की त्यांना कोणी साक्षी म्हणत नाही, तिरहित माणसाला साक्षी म्हणतात. परंतु या दोन भांडणं करणारे जे आहेत की जे साक्षी नाही आहेत त्यांच्यावर लक्षण जाईल, म्हणजे अतिव्याप्ती होईल. कारण भांडणाला जाणणारे दोघे आहे की नाही, बोधापणा त्यांच्या ठिकाणी पण आहे, म्हणजे लक्षण आहे साक्षीचं. गेलं कुठं की जे साक्षी नाही त्यांच्यावर, म्हणजे काय होईल, अतिव्याप्ती. परस्पर विवाद करने हारे पुरुषों विषय भी साक्षीपणा होना चाहिए. जिस कारण ते का बरं, स्वपर व्यवहार का बोधापणा तीन पुरुषों विषय भी है. ते जे दोन भांडणं करणारे आहेत त्यांच्या ठिकाणी स्वतःला जाणणं, दुसऱ्याला जाणणं, स्वपर काय व्यवहाराचा बोधापणा, जाणणेपणा त्या दोघांच्या ठिकाणी पण आहे. आणि म्हणून लक्षण त्यांच्यावर जाऊ राहिलं, जायला नाही पाहिजे, जाऊ राहिलं म्हणजेच अतिव्याप्ती होत आहे असा. जिस कारण ते स्वपर व्यवहार का बोधापणा तीन पुरुषों विषय भी है, परंतु तीन पुरुषों को कोई साक्षी कहता नाही. ते जे दोन भांडणं करणारे आहेत त्यांना कोणी साक्षी म्हणत नाही. साक्षी कोणाला म्हणतात की त्या दोघांच्या भांडणाला जाणणारा असावा, त्या दोघांपासून वेगळा असावा, उदासीन असावा, पक्षपात करणारा नसावा, त्याला म्हटलं जातं काय, साक्षी. परंतु तीन पुरुषों को कोई साक्षी कहता नहीं याते, म्हणून ता साक्षी का उदासीन य विशेषण कथन करे आहे. अशा प्रकारची लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये उदासीन हे पद दिलेलं आहे. तीन विवाद करता पुरुषो विषय सो उदासीनपणा है नाही. ते जे दोघं भांडणं करणारे आहेत त्यांच्या ठिकाणी बोधापणा असला तरी उदासीनपणा नाही आहे, पक्षपात रहितपणा असं नाही आहे. तो त्यात उलट प्रत्येक जण आपलंच खरं आहे असं बोलणार आहे की नाही, आपलीच बाजू मांडणार असं. तीन विवाद करता पुरुषो विषय सो उदासीनपणा है नहीं याते, म्हणून तीनों विषय ता साक्षी के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. आता उदासीनत्व सती हे पद दिल्यामुळे त्या विवाद करणाऱ्या दोन पुरुषावर लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. किंवा मग म्हणे असं का, एक काम करा, आता लक्षणच करायचं ना तुम्हाला साक्षीचं, मग नुसतं एवढंच लक्षण करा. काय बरं, उदासीन साक्षी. एक पुढचं पद काढून टाका, कोणतं, बोधा, हे पद वजा करा. मग काय लक्षण राहील, उदासीन साक्षी. जो उदासीन आहे त्याला म्हणायचं साक्षी. आता त्या दोन भांडणं करणाऱ्यावर अतिव्याप्ती होईल का, नाही, कारण ती उदासीन नाहीये, त्यांच्यावर अतिव्याप्ती पण होणार नाही. मग एवढंच लक्षण करा, बोधा हे पद काढून टाका. असं जर कोणी म्हणेल तर काय होईल, अतिव्याप्ती. कुठं सांगतात, किंवा उदासीन साक्षी इतना मात्र ही जो म्हणजे जर ता साक्षी का लक्षण करते, साक्षीचं लक्षण केलं तर ता लक्षण विषय बोधाय पद नाही कथन करते. म्हणजे त्या लक्षणामधून बोधाय पद कमी केलं, केवळ उदासीन साक्षी एवढंच जर लक्षण केलं तर काय होईल, बोधाय पद नाही कथन करते तो ता विवाद स्थल विषय. ते दोघं जे विवाद करणारे आहेत, झगडा करणारे आहेत, त्यांच्या ठिकाणी त्यांच्याजवळ असणारे ता विवाद स्थल विषय, विवादाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी असणारे स्तंभादिकों को भी उदासीनपणा है याते ते स्तंभादिक भी साक्षी होना चाहिए. लक्षण केलंय कशाचं, बोलत चला, कशाचं लक्षण केलंय, साक्षीचं. चाललं कुठं, स्तंभावर. स्तंभ म्हणजे खांब. ज्या ठिकाणी भांडणं झाले तिथे खांबही आहेत की नाही, झाड वगैरे, खांब, भिंत वगैरे, त्याच्यावर ती व्यक्ती होईल. कारण ती बी उदासीन आहे, तो स्तंभ पण उदासीन आहे. तो स्तंभ थोडी म्हणतो, पक्षपात थोडी करतो, दोघांच्या भांडण तो वेगळाच आहे, त्याला काही दोघांच्या भांडणाशी घेणं देणं नाही आहे. उदासीन तो पण आहे. स्तंभ लक्षण करत आहेत साक्षीचं, चाललं कुठं, स्तंभावर. काय झाली, अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये कोणतं पद दिलं, बोधा. बोधा पद दिल्यावर स्तंभावर अतिव्याप्ती होईल का, नाही. का बरं, स्तंभ उदासीन नाही का, आहे, पण बोधा नाही आहे, त्यांच्या भांडणाला जाणणारा नाही आहे. उदासीनपना है या ते स्तंभादिक भी साक्षी होना चाहिए. और तीन स्तंभादिकों को कोई साक्षी कहता नाही, कोणीच त्याला साक्षी म्हणत नाही. याते म्हणून ता लक्षण विषय साक्षीच्या लक्षणामध्ये
बोधा यह पद कथन करे आहे. लागलं. 3 जड स्तंभादिको विषय सो बोधापणा आहे नाही. स्तंभ खांब वगैरे ते जड आहेत, त्यांच्या ठिकाणी बोधापणा नाही, जाणणेपणा नाही आहे. याते म्हणून तीनो विषयता साक्षी के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. याते म्हणून तीनो विषय स्तंभादी विषय स्तंभादिकाच्या ठिकाणी ता साक्षी के लक्षण की त्या साक्षीच्या लक्षणाची होत नाही. काय? अतिव्याप्ती. कोणतं पद दिल्याने? बोधा. त्या साक्षी के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. तैसे त्याप्रमाणे ह्या प्रसंग विषय. आता मूळ प्रसंगावर येतं, हे झालं उदाहरणामध्ये घटवलं. आता मूळ प्रसंगामध्ये साक्षी कोण आहे? वृत्ती उपहित चैतन्य. त्याच्यावर लक्षण घटवायला पाहिजे, घटवतात. तैसे या प्रसंग विषय केवल बोधापणा तो भोक्ता जी विषय बी आहे. समजा बोधा साक्षी ही एवढंच लक्षण केलं तर अतिव्याप्ती होईल. लक्षण करत आहोत कुणाचं? साक्षीचं. जाईल कुठं? भोक्ता रूप जीवाच्या ठिकाणी. विशिष्ट जो जीव आहे की नाही, उपाधीने किंवा विशेषणाने विशिष्ट अंतकरण विशिष्ट जो जीव जो भोक्ता आहे तो साक्षी नाही आहे, पण त्याच्यावर लक्षण जाईल, कारण तो सुद्धा बोद्धा आहे, जाणणारा आहे. म्हणून लक्षण केलं साक्षीचं. साक्षी म्हणजे उपहित चैतन्य, शुद्ध उपाधीने रहित, उपाधीमध्ये आलेलं चैतन्य, त्याचं लक्षण केलं आहे. आणि लक्षण चाललं कुठं? विशिष्टावर. अंतकरण विशिष्ट जे चैतन्य की जे भोक्ता आहे अर्थात जीव, त्याच्यावर लक्षण जाईल, कारण त्याच्या ठिकाणी सुद्धा बोधापणा आहे. अतिव्याप्ती झाली. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलाय. कोणतं? उदासीनत्वे सती. बघा याते झालं ना. या प्रसंग विषय केवल बोधापणा तो भोक्ता जीव विषय भी आहे, परंतु ता जीव विषय म्हणजे जीवाच्या ठिकाणी उदासीनपणा नाही आहे. और केवल उदासीनपणा तो मग एवढंच करा, उदासीन साक्षी असं जर लक्षण केलं काय होईल म्हणे? बोधापद काढून टाका तर सांगतायत मग. और केवल उदासीनपणा तो देह इंद्रियादिक जड पदार्थ विषय भी आहे, ते जड आहे बिचारे, त्यांच्या ठिकाणी सुद्धा उदासीनपणा आहे. लक्षण करत आहोत साक्षीचं, जाईल जड देहादिकाच्या ठिकाणी अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद? बोधा. परंतु तीनों विषय बोधापणा नहीं है. याते ता भोक्ता जीव विषय तथा देह इंद्रियादि को विषय ता साक्षी के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून आता दोन्ही पद दिल्यामुळे भोक्तारूप जीवावरही लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही आणि देह इंद्रियादि जे जड आहेत त्यांच्यावर देखील साक्षीच्या लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. ता साक्षी के लक्षण की अतिव्याप्ती होवे नहीं. यह ही साक्षी का लक्षण. आता जे आत्ता लक्षण केलं की नाही, उदासीनत्वे सती बोधा साक्षी लक्षण केलं, असंच साक्षीचं लक्षण श्रुतीने सुद्धा केलेलं आहे. म्हणजे कोणत्या श्रुतीत हे लक्ष असं लक्षण केलेलं आहे? श्रुती सांगतात. यही साक्षी का लक्षण साक्षी चेता केवलो निर्गुणश्च ही श्रुती आहे. ही श्रुतीने कथन करे आहे. ता इस श्रुती विषय, या श्रुतीमध्ये चेता हा इस पद करिके बोधा काय आहे? श्रुतीमध्ये चेता हा म्हटलं की नाही, चेता शब्दाने काय घ्यायचं? बोधा, जाणणारा. और केवल इस पद करिके उदासीन काय आहे? तर केवल चेता असा आलाय की नाही, तर केवल पदाने काय घ्यायचं? उदासीन. याते चेता केवल साक्षी, चेता असून म्हणजे बोधा असून जो केवल आहे अर्थात तुझा उदासीन आहे त्यालाच म्हणतात काय? साक्षी. यह साक्षी का लक्षण ता श्रुती ते सिद्ध होवे. या श्रुतीवरून सुद्धा त्या साक्षीचं लक्षण सिद्ध होतं. ता श्रुती ते सिद्ध होवे. और नैयायिक आत्मा को ज्ञानादि गुण वाला माने है. नैयायिकांनी आत्म्याला कसं म्हटलं आहे? ज्ञान, सुख, दुःख, इच्छा वगैरे गुणांनी युक्त मानलेला आहे. कुणाला? आत्म्याला. कोणी? नैयायिकांनी. तो नैयायिक आत्मा को ज्ञानादि गुणों वाला माने हैं. तीनों के मत के खंडन करने वास्ते ता श्रुति ने आत्मा को निर्गुण कया है. आत्ता गेली ना श्रुती, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. तर निर्गुण का म्हटलंय? मग साक्षीचं लक्षण केलंय की नाही या श्रुतीमध्ये. तरी पण त्या श्रुतीत आणखीन एक पद दिलंय म्हणजे निर्गुण. हे पद कशा करता दिलंय? तर उत्तर दिलं, निर्गुण हे पद याकरिता दिलं आहे
की नैयायिकांनी आत्म्याला कसं मानलंय? सगुण म्हणजे गुणवाला. तसा गुणवाला आत्मा नाही, सर्व गुणाने रहित आहे आत्मा, हे सांगण्याकरिता श्रुतीने पद दिलं आहे. कोणतं? निर्गुण. तीनों के मत के खंडन व करने वास्ते ता श्रुति ने आत्मा को निर्गुण कहा है. लागलं एवढं. और ता श्रुति विषय स्थित चकार करके, च आलाय की नाही, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, शेवटचा च, तर तो च काय सांगतो पहा. ता श्रुती विषय म्हणजे श्रुतीमध्ये स्थित, श्रुतीमध्ये विद्यमान, चकार करिके, चकार शब्दाने काय बरं, आत्मा को निष्क्रिय कया है. आत्म्याला काय सांगितलं आहे? निष्क्रिय. मग आत्मा कसा आहे? चेता म्हणजे बोद्ध आहे, केवल म्हणजे उदासीन आहे, निर्गुण म्हणजे गुण रहित आहे, आणि चकारावरून आत्मा निष्क्रिय आहे म्हणजे क्रिया रहित आहे. म्हणजे असं का सांगितलं मग श्रुतीने आत्म्याला क्रिया रहित आहे म्हणून? पण त्याचं कारण आहे, काही लोक आत्म्याला सक्रिय मानतात, तर तसं कोणी आत्म्याला मानू नये म्हणून श्रुती सांगते आत्मा कसा आहे? निष्क्रिय आहे, क्रिया रहित. तर कोण लोक आहेत ते जे की आत्म्याला सक्रिय म्हणजे क्रियावान मानतात? सांगतायत पहा. तर निष्क्रिय काय आहे? ता करिके असं निष्क्रिय पद दिलेलं असल्यामुळे, म्हणजे चार चकारावरून निष्क्रिय असा अर्थ केल्याने आत्मा को मध्यम परिणाम वाला तथा सक्रिय मानने हारे दिगंबरों का मत भी खंडन हुआ जानना. दिगंबर लोक त्यांचं मत आहे की नाही? जैनाचा एक प्रकार आहे. जैनामध्ये दोन प्रकार आहे, श्वेतांबर, दिगंबर. श्वेतांबर म्हणजे सफेद कपडे घालणारे, बघितले तुम्ही जैनाचे साधू आहे की नाही? खूप त्यागी असतात, रस्त्याने चालतात, पायात चप्पलही घालत नाही, मागं पुढे त्यांचे भक्तमंडळी असतात, गाडीत बसत नाही, पायीच चालतात. आणि त्यांची त्यांच्यावर एक साधना असते, जेवढे शरीरावर केस आहे की नाही, एक 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 उपटून काढतात. लुंचन म्हणतात त्याला, असे ते साधू आहेत. त्याच्यात दोन प्रकार आहे, एक श्वेतांबर आणि एक आहे दिगंबर. काही बघितलं असेल तुम्ही, नंगे चालणारे. दिगंबर म्हणजे दिग म्हणजे दिशा, दिशा हेच आहे अंबर ज्यांचं. अंबर म्हणजे वस्त्र, दिशा हेच अंबर आहे. आपलं असलं तयार केलेलं वस्त्र ह्या नाही आहे, कळलं? चला, तर त्यांच्या मतानुसार त्यांनी आत्मा कसा मानलाय माहिती का? मध्यम परिमाण. मध्यम परिमाण म्हणजे कसं? त्याच्या कर्माने त्याला जसं शरीर प्राप्त होईल तेवढा त्याचा आकार होतो, त्याला म्हणायचं मध्यम परिमाण. म्हणजे असा छोटा बी नाही, मोठा निश्चित आकार नाही. मनुष्य शरीर प्राप्त झालं ना, तर मनुष्याचा आकार एवढा आत्म्याचा आकार होऊन जातो. मुंगीचं शरीर प्राप्त झालं, मग म्हणे का एवढा मोठा आत्मा त्या मुंगी शरीरात कसं काय मावल? म्हणजे असं काही नाही आहे. मुंगीचं शरीर प्राप्त झालं का तो आत्मा मुंगीचा आकार शरीरा एवढा होतो. आणि म्हणे समजा पुढचं जन्म तर हत्तीचा भेटला, मग ते हत्तीच्या एकच कोपऱ्यात बसल, म्हणजे तसं नाही आहे. हत्तीचं शरीर प्राप्त झालं की तर आत्मामध्ये वाढ होते, विकास होतो, आणि हत्तीच्या शरीरा एवढा त्याचा आकार होतो. यालाच म्हणतात ते काय? मध्यम परिमाण. ठीक आहे, मध्यम आकारावाला. ता करके आत्मा को मध्यम परिमाण वाला. आणखीन कसा मानतात त्या आत्म्याला? सक्रिय म्हणजे क्रियावाला, क्रियेने युक्त मानतात. कळलं की नाही? तथा सक्रिय मान्य हारे दिगंबरों का मत भी खंडन हुआ जानना. लागला अर्थ? किंवा य उक्त साक्षी का स्वरूप ही झालं ना, आता खंडन झालं त्यांचं. आता जेव्हा साक्षीचं स्वरूप सांगितलं, काय बरं? उदासीनत्वे सती बोद्धा किंवा चेता केवल साक्षी. साक्षीचं लक्षण झालं, श्रुतीने लक्षण केलेलं आहे. मग आता असं जे साक्षीचं लक्षण आहे, साक्षीचं स्वरूप आहे, असं साक्षीचं स्वरूप पंचदशी ग्रंथाचे करते स्वामी विद्यारण्यजी महाराज त्यांनी आपल्या ग्रंथाच्या 10व्या प्रकरणामध्ये म्हणजे नाटक दीपामध्ये देखील असं साक्षीचं स्वरूप सांगितलेलं आहे दृष्टांतपूर्वक. ते सांगतात तिथं. किंवा य उक्त साक्षी का स्वरूप ही पंचदशी के नाटक दीप विषय. पंचदशी ग्रंथाचा दीप आहे, एक प्रकरण आहे नाटक दीप नावाचं 10वा. त्यामध्ये श्री विद्यारण्य स्वामीने नृत्यशाला विषय स्थित दीपक के दृष्टांत करिके निरूपण कर्या आहे. एक नृत्यशाला असते, तिथं अनेक असतात नर्तकी वगैरे, पाहणारे प्रेक्षक वगैरे, आणि तिथे एक दिवा लावला असतो. तो दिवा जसा त्या सर्व नर्तकी आदिकीचे सर्वांचं प्रकाशन करतो, आणि सारे निघून जातात, शून्य होऊन जातं ते घर, तेव्हा त्या शून्य घराचं सुद्धा काय करतो? प्रकाशन करतो.
म्हणून जसा तो दिवा त्या सर्व क्रियेचा साक्षी आहे, तसं इकडं चैतन्य हा साक्षी आहे असं सांगितलेलं आहे. नृत्यशाला विषय स्थित दीपक के दृष्टांत करिके निरूपण करे आहे. याते ता साक्षी करिके घटाधिक विषयों का स्फुरन संभव है इति. म्हणून त्या साक्षीच्या द्वारे चेतन असल्यामुळे घटाधिकांचं स्फुरन कुणाकडून घडतं? साक्षीकडून घडतं. स्फुरन म्हणजे प्रकाशन. आता विषय काय चालू होता? मूळ आपला प्रमावृत्तीचं फल प्रत्यक्ष प्रमा. त्या प्रत्यक्ष प्रमेमध्ये दोन अंश. एक अंश कोण? वृत्तिरूप अंश. दुसरा अंश चेतन. मग त्या वृत्तिरूप अंशाने काय होतं? अज्ञानसिक आवरणाची निवृत्ती होते आणि त्या चेतन भागाने म्हणजे साक्षीच्या द्वारे काय घडतं? त्या घटाधिकाचं प्रकाशन घडतं. घटाधिक विषयों का स्फुरन संभव है इति. तहा पूर्व प्रत्यक्ष प्रमा का फल सहित निरूपण कर्या. आतापर्यंत जी म्हणजे काय प्रत्यक्ष प्रमेचं फल सांगत आहोत आम्ही असं म्हटलं होतं की नाही. मग त्याचं फल सहित निरूपण केलं म्हणजे प्रत्यक्ष प्रमेचंही स्वरूप निरूपण वगैरे केलं आणि त्या प्रत्यक्ष प्रमेचं फल काय याचंही निरूपण केलं. आतापर्यंत लक्षण केलं प्रत्यक्ष प्रमेचं आणि प्रत्यक्ष प्रमेचं फल काय आहे हेही सांगितलं. तापूर्व प्रत्यक्ष प्रमा का फल सहित निरूपण कर्या. अब आता विषय बदलतोय. काय? अब ता प्रत्यक्ष प्रमा का विभाग वर्णन करे. काय करायचं? विभाग. प्रत्यक्ष प्रमेचा विभाग करायचा. आता ठीक आहे. भेद. तहा सोउक्त प्रत्यक्ष प्रमा, बाह्य प्रत्यक्ष प्रमा, अंतर प्रत्यक्ष प्रमा इस भेदो करके दो प्रकार की होवे है. तो प्रत्यक्ष प्रमेचे मुख्य दोन भेद कोण कोण? बाह्य प्रत्यक्ष प्रमा, अंतर प्रत्यक्ष प्रमा. आता थोडं मागचं जर अनुसंधान करा. सर्वात अगोदर वृत्तीचे दोन भेद आठवतात? कोण कोण? प्रमावृत्ती, अप्रमावृत्ती. बरोबर. त्यापैकी पहिली जी प्रमावृत्ती आहे त्या प्रमावृत्तीचे किती भेद? दोन. कोण कोण? ईश्वराश्रया प्रमा, जीवाश्रया प्रमा. बरोबर. प्रमावृत्तीचे दोन भेद झाले. ईश्वराश्रया प्रमा, जीवाश्रया प्रमा. त्यापैकी जी दुसरी आहे जीवाश्रया प्रमा तिचे दोन भेद. कोण कोण? व्यवहारिकी जीवाश्रया प्रमा, पारमार्थिकी जीवाश्रया प्रमा. त्यात जी पहिली असेल किंवा त्यापैकी जी असेल ती व्यवहारिकी जीवाश्रया प्रमा तिचे पुन्हा किती भेद? सहा. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द, अर्थापत्ती, अभाव. सहा. त्या सहा पैकी पहिली कोण? प्रत्यक्ष प्रमा. तिचे पुन्हा किती भेद? दोन भेद. कोण कोण? बाह्य प्रत्यक्ष प्रमा आणि आंतर प्रत्यक्ष प्रमा. लक्षात आलं की नाही? वहीवर उद्या नकाशा काढून आणा. ठीक आहे ना. आणि जसं जसं पुढे विषय झालं तसं त्याचे भेद लिहित चालायचे. ठीक आहे. तर वृत्ती इथून सुरू करायचं. चला मग आता ता सोउक्त प्रत्यक्ष प्रमा, बाह्य प्रत्यक्ष प्रमा, अंतर प्रत्यक्ष प्रमा इन भेदों करके दो प्रकार की होवे हैं. तहा त्या दोन्ही पैकी बाह्य अर्थ को विषय करणे हारी प्रत्यक्ष प्रमा को बाह्य प्रत्यक्ष प्रमा काही आहे. बाह्य अर्थ म्हणजे घट पट वगैरे बाह्य विषय त्याला विषय करणारी जी प्रत्यक्ष प्रमा तिला काय म्हणायचं? बाह्य प्रत्यक्ष प्रमा. बाह्य अर्थ को विषय करने वाली प्रत्यक्ष प्रमा को बाह्य प्रत्यक्ष प्रमा कहे है. और अंतर अर्थ, अर्थ म्हणजे विषय, अंतर म्हणजे शरीराच्या आत असणारा जो अर्थ विषय त्याला ग्रहण करणारी जी प्रत्यक्ष प्रमा तिला म्हणायचं काय? अंतर प्रत्यक्ष प्रमा. ठीक है. पंक्ति पा. और अंतर अर्थ को विषय करने वाली प्रत्यक्ष प्रमा को अंतर प्रत्यक्ष प्रमा कहे हैं. ठीक. तीन दो प्रमा विषय. प्रथम बाह्य प्रत्यक्ष प्रमा. आता पाच प्रकारचे आहे की नाही? प्रत्यक्ष प्रमेचे दोन भेद केले ना. बाह्य प्रत्यक्ष प्रमा, अंतर प्रत्यक्ष प्रमा. त्यात जी पहिली आहे बाह्य प्रत्यक्ष प्रमा तिचे पुन्हा किती भेद? पाच. कोण कोण बरं सांगतायत? तीन दोनों प्रमा विषय. प्रथम बाह्य प्रत्यक्ष प्रमा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इन पंच विषयों के भेदते. पाच विषय आहे आणि असा पाच प्रकारचा विषय असल्यामुळे पंच विषयों के भेदते पंच प्रकार की होवे. बाह्य प्रत्यक्ष प्रमा पंच प्रकार की होवे.
बाह्य प्रत्यक्ष प्रमा किती प्रकारचे? 5. का बरं? 5 विषय भिन्न भिन्न आहेत म्हणून. अर्थात शब्द प्रमा, तिचे 5 भेद सांगू राहिले. बाह्य प्रत्यक्ष प्रमेचे 5 भेद. शब्द प्रमा, शब्द प्रमाणापासून उत्पन्न होणारी शाब्दिक प्रमा वेगळी गोष्ट आहे. ही वेगळी गोष्ट आहे. ही श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे शब्दाचं ज्ञान होणं, फक्त शब्दाचं ज्ञान आहे, याच्यात अर्थाचं अनुसंधान नाही आहे. म्हणून ही कोणती प्रमा आहे? शब्द प्रमा. दुसरी स्पर्श प्रमा, तिसरी रूप प्रमा, चौथी रस प्रमा आणि 5वी आहे गंध प्रमा. यह 5 प्रकार की बाह्य प्रत्यक्ष प्रमा होवे है. लागलं? और ता 5 प्रकार की बाह्य प्रत्यक्ष प्रमा के यथाक्रमते करण रूप श्रोत्र त्वक चक्षु रसन घ्राण यह 5 ज्ञानेंद्रिय है. त्या 5 बाह्य प्रत्यक्ष प्रमेला उत्पन्न करणारे 5 काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. श्रोत्र त्वक चक्षु रसन घ्राण असे. याते म्हणून ते 5 ज्ञानेंद्रिय बाह्य प्रत्यक्ष प्रमाण कहे जावे. तिथं तुमच्या पुस्तकात प्रमा कहे जावे असं म्हटलंय बघा. तर न शब्द राहून गेलाय, तो लिहून टाका. वरून 8वी ओळ 161 पेजवर मध्यभागी आलाय शब्द. बाह्य प्रत्यक्ष प्रमा काय आहे असा आलाय. तिथं बाह्य प्रत्यक्ष प्रमाण काय आहे. सापडलं का? चला. या ते म्हणून ते 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियांना काय म्हटलं गेलं आहे? बाह्य प्रत्यक्ष प्रमाण. बाह्य प्रत्यक्ष प्रमाण कहे जावे. और आता ही झाली त्या प्रत्यक्ष प्रमेच्या 2 भेदापैकी पहिली बाह्य प्रत्यक्ष प्रमा, तिचे भेद. आता त्या 2 पैकीचे दुसरा भाग होता कोणता? अंतर प्रत्यक्ष प्रमा, तिचा विचार करतात. और दूसरी अंतर प्रत्यक्ष प्रमा भी आत्मगोचरा सुखादि गोचरा इन भेदों करके 2 प्रकार की होवे है. मग अंतर प्रत्यक्ष प्रमा जी आहे तिचे 2 भेद. कोण कोण? आत्मगोचरा सुखादि गोचरा. आत्म्याला विषय करणारी अंतर काय? अंतर प्रत्यक्ष प्रमा. आणि सुखादिकाला विषय करणारी अंतर प्रत्यक्ष प्रमा. आत्मगोचरा, गोचरा म्हणजे विषय करणारी, आणि सुखादि गोचरा, सुखादिकाला विषय करणारी. इन भेदों करके 2 प्रकार की होवे है. बरोबर. तहा आत्मा को विषय करणे हारी जा प्रमा आहे ताका नाम आत्मगोचरा. आत्म्याला जसं घटाला विषय करणारी जी प्रमा तिला काय म्हणू शकतो आपण? घटगोचरा. तसं आत्म्याला विषय करणारी जी प्रमा तिला काय म्हणायचं? आत्मगोचरा. और सुख दुःखादिकों को विषय करणे हारी, सुख दुःखादिकांना विषय करणारी जी प्रमा तिला काय म्हणणार? सुखादि गोचरा. सुख दुःखादिकों को विषय करणे हारी जो प्रमा आहे ताका नाम सुखादि गोचरा है. लागलं एवढं. और सो आत्मगोचरा प्रमा भी. आता ते 2 झाले की नाही? आंतर प्रत्यक्ष प्रमेचे किती भेद झाले? 2. कोण कोण? आत्मगोचरा सुखादि गोचरा. त्यात पहिली कोण आहे? आत्मगोचरा. तिचे आणखीन भेद काय काय? सो आत्मगोचरा प्रमा भी विशिष्ट आत्मगोचरा शुद्धात्मगोचरा. इन भेदों करके 2 प्रकार की होवे है. एक विशिष्ट आत्म्याला विषय करणारी आणि एक शुद्ध आत्म्याला विषय करणारी. विशिष्ट आत्मा म्हणजे विशेषण सहित आत्मा, अंतकरणाधिक आत्म्याला, अंतकरणाधिका सहित चैतन्याला ग्रहण करणारी. सांगतायत, व्याख्या करतायत स्वतः ग्रंथकार. विशिष्ट आत्मगो विषया शुद्धात्म विषया. इन 2 भेदों करके, इन भेदों करके 2 प्रकार की होवे है. तहा अहम जीव यह प्रमा, हे प्रमाज्ञानच आहे. अहम जीव, पण ही कोणती मग? विशिष्ट आत्मगोचरा. अहम जीव यह प्रमा तो विशिष्ट आत्मा विषयक होवे आहे. विशिष्ट आत्म्याला ग्रहण करणारी आहे, कारण त्याच्यामध्ये अंतकरण भाग पण आला आहे, उपाधी भाग. और अहम ब्रह्मास्मि यह प्रमा शुद्धात्मा विषयक होवे है. अहम ब्रह्मास्मि ही पण प्रमाच आहे. तत्वमसी इत्यादी महावाक्याचा श्रवण, महावाक्याचा श्रवण करून विचार करून जी प्रमा उत्पन्न होते मोक्षच्या ठिकाणी, अहम ब्रह्मास्मि ही अंतर प्रत्यक्ष प्रमाच आहे. पण कशी आहे हो? शुद्ध आत्म्याला ग्रहण करणारी आहे, शुद्ध आत्म्याला विषय करणारी आहे. और अहम ब्रह्मास्मि यह प्रमा शुद्ध आत्मा विषयक होवे है. लागलं एवढं. और अहम सुखी
अहम दुःखी इत्यादिक प्रमा सुख दुःखादी विषयक होवे आहे. मग आहे की नाही, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, हे सुद्धा प्रमाज्ञानच आहे की नाही. परंतु हे कसं सुख दुःखाला विषय करणारी प्रमा आहे. ठीक आहे ना जी. कोण? अहम सुखी, अहम दुःखी. हा, केवळ सुखाचं ज्ञान, केवळ दुःखाचं ज्ञान ते प्रमाज्ञान नाही आहे की नाही. परंतु अहम सुखी, अहम सहित सुखाला घेऊन जी वृत्ती उत्पन्न होत आहे की नाही, अहम सहित दुःखाला घेऊन जी वृत्ती उत्पन्न होत आहे ती प्रमावृत्ती. पंक्ती पहा. और अहम सुखी अहम दुखी इत्यादि प्रमा सुख दुखादि विषयक होवे है. अब तांतर प्रत्यक्ष प्रमा के कारण का निरूपण करे है. काय अब तांतर आतापर्यंत काय झालं, प्रमेची भेद झाली की नाही. तांतर प्रत्यक्ष प्रमेचं विवेचन झालं, विभाग झाला. आता इथून पुढं आंतर प्रत्यक्ष प्रमाचं कारण कोण आहे त्या कारणाचा काय करतात विचार. ठीक है. अब तांतर प्रत्यक्ष प्रमा के कारण का निरूपण करे. तहा वाचस्पति मिश्र का तो यह मत है. काय बरं, आंतर इंद्रिय जो मन है सो मन ही ता अंतर प्रत्यक्ष प्रमा का करण है. अंतर प्रत्यक्ष प्रमेचं करण कोण? मन. जसं घटादी बाह्य प्रत्यक्ष प्रमेचं करण चक्षुरादी इंद्रिय आहेत, तसं आंतरची प्रत्यक्ष प्रमा आहे. आंतर प्रत्यक्ष प्रमा ती आत्मविषयक असू द्या किंवा सुखादी गोचरा असू द्या, तो प्रश्न नाही. आंतर जी कोई प्रत्यक्ष प्रमा होऊ राहिली तिचं करण कोण? मन आहे. असं कुणाचं म्हणणं? वाचस्पती मिश्रांचं म्हणणं आहे. वाचस्पती मिश्रांच्या मतानुसार आत्मसाक्षात्कार सुद्धा कुणाने होतो? मनाने होतो, असं त्यांचं मत आहे. तर आंतर प्रत्यक्ष प्रमा का कारण है काहे ते जैसे बाह्य रूपादिकों के साक्षात्कार का करण रूप करिके चक्षु आदि इंद्रियों की सिद्धी होवे है. जसं बाह्य रूपाचं ज्ञान झालं, रूपाचा साक्षात्कार झाला, मग रूपाचं ज्ञान झालं, साक्षात्कार झाला, तर त्याच्यावरून सिद्धी होते कशाची? चक्षुरूप करणाची. बरोबर आहे की नाही. पहा काय ते जैसे बाह्य रूपादिकों के साक्षात्कार का करण रूप करके, रूपादिकाचा जो साक्षात्कार प्रमा त्याचं करण रूपाने सिद्धी होते कुणाची? चक्षुरादिक इंद्रियाची. करण रूप करके चक्षुआदिक इंद्रियों की सिद्धि हो गए, तैसे त्याप्रमाणे अंतर सुख दुःखादिकों के साक्षात्कार का, सुख दुःखादिकाचा साक्षात्कार झाला आहे, प्रत्यक्ष झाला आहे. प्रत्यक्षाचं कारण कोण? तर करण रूपाने सिद्धी होते कुणाची? मनाची. तैसे अंतर सुख दुःखादिकों के साक्षात्कार का करण रूप करके मन रूप अंतर इंद्रिय की भी सिद्धि संभव है. मन रूप अंतर इंद्रियाची काय होते? सिद्धि होते. मन रूप अंतर इंद्रिय की भी सिद्धि हो गए. और सुख दुःखादिकों को व्यावहारिकपणा होणे ते. आता सुख दुःखादिके कसे आहेत? व्यावहारिक आहेत. और सुख दुःखादिकों को व्यावहारिकपणा होणे ते तीन सुख दुःखादिकों के ज्ञान को भी व्यावहारिकपणा ही संभव है. सुख दुःखादिक व्यवहार आहे, तर सुख दुःखादिकाचं ज्ञान सुद्धा कसं आहे? व्यावहारिकच आहे. म्हणून ती व्यावहारिक प्रमा आहे, व्यावहारिक अंतर प्रत्यक्ष प्रमा आहे. और सुख दुःखादिकों को व्यावहारिकपणा होणे ते तीन म्हणजे त्या सुख दुःखादिकों के ज्ञान को भी, सुख दुःखादिकाच्या ज्ञानाला देखील व्यावहारिकपणा ही संभव आहे. लागलं. आता यावर शंका करत आहे पूर्व पक्षी. काय म्हणतो? शंका तामन को विशिष्ट आत्मा के साक्षात्कार की करणता के हुए भी शुद्ध आत्मा के साक्षात्कार की करणता संभवती नहीं. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. पूर्व पक्षी म्हणतो तुम्ही मनाला करण म्हणत आहात की नाही? तर म्हणा म्हणे मनाला करण, पण कोण कशासाठी? विशिष्ट आत्मविषयक जी प्रमा उत्पन्न होऊ राहिली त्याच्याकरिता करण माना तुम्ही. कुणाला? मनाला. पण शुद्ध आत्म्याचं ज्ञान होतं, ती जे ज्ञान उत्पन्न होतं शुद्ध आत्म्याचं अहम ब्रह्मास्मी, त्याच्यासाठी सुद्धा करण मनच आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. पंक्ती पहा पुन्हा. तामन को विशिष्ट आत्मा के साक्षात्कार की कारणता के हुए भी, विशिष्ट आत्म्याच्या प्रत्यक्षतेचं साक्षात्काराचं कारण मनाला असलं तरी देखील शुद्ध आत्मा के साक्षात्कार की करणता,
शुद्ध आत्म्याचा जो साक्षात्कार, त्या साक्षात्काराचं करण म्हणून मन आहे हे म्हणणं बरोबर नाही. करणता संभवती नाही. जो कदाचित ता मन को शुद्ध आत्मा के साक्षात्कार का करण मानोगे. जर समजा तुम्ही कदाचित जबरदस्तीने शुद्ध आत्म्याचा जो साक्षात्कार त्याचं सुद्धा करण मनालाच जर तुम्ही म्हणालात तर काय अडचण येईल ती अडचण दाखवतो पूर्वपक्षी. जो कदाचित ता मन को शुद्ध आत्मा के साक्षात्कार का करण मानोगे तो आत्मसाक्षात्कार विषय, आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत मन करके मन की करणताकू निषेध करण्याहारी असं पद आहे. मन करण आहे या गोष्टीचा निषेध करणारी जी श्रुती, त्या श्रुतीला विरोध येईल. बघा, मन की करणताकू निषेध करण्याहारी श्रुती आहे कोणती. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह यन मनसा न मनुते इत्यादी श्रुतियों का विरोध प्राप्त होवेगा. है की नाही. यतो वाचो निवर्तन्ते, ज्याच्यापासून मनासहित वाणी प्राप्त न होताच माघारी फिरते, निवृत्त होते. अर्थात मनाचा तो विषय होत नाही. कोण? आत्मा, शुद्ध आत्मा. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा यन मनसा मनुते इत्यादी श्रुतियों का विरोध प्राप्त होवेगा. केव्हा विरोध येईल श्रुती बरोबर? जर शुद्ध आत्म्याचा जो साक्षात्कार त्याचं सुद्धा करण मनालाच मानलं तर. अशी शंका बरोबर आहे. आता उत्तर देतात. समाधान. मनसा एवं द्रष्टव्यम दृश्यते त्वग्रया बुद्ध्या इत्यादि श्रुतियों ने ता मन को ही शुद्ध आत्मा के साक्षात्कार विषय करणपणा कथन कर्या है. आता सिद्धांती म्हणतात, हे पूर्वपक्षी, जर तू काय शुद्ध आत्म्याच्या साक्षात्काराची करणता मनाला मानल्यावर श्रुतीबरोबर विरोध होत आहे असं म्हणत असतील तर आम्ही असं म्हणू काय की जर शुद्ध आत्म्याच्या साक्षात्काराची करणता मनाला जर मानली नाही तर ह्या श्रुतीला विरोध येतो. कोणत्या? मनसा एवं द्रष्टव्यम, साक्षात समोर श्रुती की त्या आत्म्याचा साक्षात्कार मनानेच होतो, आहे की नाही. पुन्हा दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, शुद्ध बुद्धीने अर्थात शुद्ध मनाने साक्षात्कार होतो असं सांगितलेलं आहे. आणि जर त्या शुद्ध आत्म्याचा साक्षात्कार मनाने मानला नाही तर ह्या श्रुतीला विरोध. आणि जर शुद्ध आत्म्याचा साक्षात्कार मनाने मानला तर वरच्या श्रुतीला विरोध. म्हणजे कोणत्या? येतो वाचो निवर्तन्ते. आता काय करायचं नेमकं? असं मानलं तरी विरोध, तसं मानलं तरी विरोध. मधला मार्ग काय? समाधान, समन्वय करतात. समाधान. मनसा एवं द्रष्टव्यम दृश्यते त्वग्रया बुद्ध्या इत्यादी श्रुतियों ने ता मन को ही, मनालाच, मनाच्याच ठिकाणी शुद्ध आत्मा के साक्षात्कार विषय करणपणा कथन करे आहे. शुद्ध आत्म्याचा साक्षात्काराच्या बाबतीत करण म्हणून कुणाला सांगितलं आहे? मनालाच सांगितलेलं आहे. करणपणा कथन करे आहे. याते म्हणून आत्मसाक्षात्कार विषय मन की करणताकू निषेध करण्याहारी, है की नाही. याते आत्मसाक्षात्कार विषय मन की करणताकू निषेध करण्याहारी सो उक्त श्रुती अशुद्ध मन विषयक आहे. संगती लावली. सिद्धांती म्हणतात, बावारे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास, ही श्रुती निषेध करत आहे पण मनाने अजिबात साक्षात्कार होतच नाही असा अर्थ नाही त्या श्रुतीचा. मग अशुद्ध मनाने साक्षात्कार होत नाही असा अर्थ आहे. आणि असा अर्थ लावला दोन्हीची संगती लागते. यतो वाचो निवर्तन्ते याचा अर्थ काय? अशुद्ध मनाने साक्षात्कार होत नाही. आणि मनसा एवं द्रष्टव्यम याचा अर्थ काय? शुद्ध मनाने आत्म्याचा साक्षात्कार होतो असा अर्थ निघतो. तात्पर्य काय निघलं? मनाने आत्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे आत्म्याच्या साक्षात्काराकरिता करण म्हणून मन मानलं तर काही अडचण येत नाही, श्रुतीला विरोध येत नाही. हे समाधान. पंक्ती पहा. या ते आत्मसाक्षात्कार विषय, आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत मनच कारण आहे. मन की करणताकू, मन करण आहे, याचा निषेध करणारी जी श्रुती, त्या श्रुतीचा अर्थ काय? अशुद्ध मन विषयक ती श्रुती आहे. अर्थात अशुद्ध मन करके आत्मा का साक्षात्कार होता नाही असा त्या श्रुतीचा काय आहे अर्थ? कोणत्या श्रुतीचा? यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह असा. याते म्हणून मनसा एवं द्रष्टव्यम, इस उक्त श्रुती करके मनानेच त्या आत्म्याचा साक्षात्कार करायला पाहिजे
अशी जी श्रुति है, इस उक्त श्रुति करके शुद्ध मन को ही आत्म साक्षात्कार की करणता सिद्ध होवे. शुद्ध मनच आत्मसाक्षात्कारासाठी करण आहे या गोष्टीची सिद्धी होते. एकंदरीत वाचस्पती मिश्राच्या मतानुसार काय सिद्ध झालं? शुद्ध आत्म्याच्या साक्षात्काराचं सुद्धा करण मनच आहे. अर्थात अंतर प्रत्यक्ष प्रमेयचं करण कोण आहे? मन आहे, हे सिद्ध झालं. ठीक आहे. आता याच्यावर पुन्हा आणखीन शंका आणि समाधान आहे, त्याचा विचार आपण उद्या करू. चालेल ना? ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय